नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 100 अब्ज डॉलरची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच फ्रँकोइस मेस या 100 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे? तर आता भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाची सुरुवात करण्याची घोषणा ही गुजरात या राज्यानं केलेली आहे. गुजरात सरकारद्वारे माझगाव डॉक लिमिटेडच्या सहाय्याने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे आणि या उपक्रमाअंतर्गत पाणबुडीद्वारे द्वारकेची सफर करण्यात येणार आहे. आणि हे जे द्वारका शहर आहे हे भगवान श्रीकृष्णाने स्वतः बांधलेले जलमग्न शहर असल्याचं मानलं जातं व त्या शहराची सफर या पाणबुडीद्वारे करण्याची योजना गुजरात सरकारद्वारे आखण्यात येत आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा काही घटना प्रथमच घडल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन हे मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स हे उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलं. जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचे अनावरण तेलंगणा. जगातील पहिलं जलविद्यापीठ उत्तर प्रदेश. सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असलेलं देशातील पहिलं राज्य केरळ. भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल हिमाचल प्रदेश. अधिकृत वृक्ष, फूल, पक्षी प्रजाती घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा कासारगोड आहे. दिव्यांगांसाठीचे देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र मध्य प्रदेश. रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिलं राज्य तेलंगणा. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क आसाम. तर देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर हे चंदीगड मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. अयोध्येत 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या प्रभू रामांच्या मूर्तीची निर्मिती कोणी केली आहे? तर आता ही जी मूर्ती आहे या मूर्तीची निर्मिती ही अरुण योगीराज यांनी केलेली आहे. अरुण योगीराज हे कर्नाटक राज्यातील शिल्पकार आहेत आणि ते प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. यांचे जे आजोबा होते हे वाडियार घराण्याच्या वाड्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी ओळखले जातात व तसेच ते मैसूरच्या राज्याच्या सर्वात आवडत्या कारागिरांपैकी देखील एक होते. आणि मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे व हा जो 30 फूट उंच पुतळा आहे याची निर्मिती सुद्धा अरुण योगीराज यांनीच केली होती. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. नालसाचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता नालसाचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी संजय किशन कोल हे या पदावर कार्यरत होते, पण ते 25 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या पदाचा देखील राजीनामा दिलेला आहे. बरं, या नालसाचं फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी असं याचं फुल फॉर्म आहे व यावर सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांचीच नेमणूक करण्यात येते व या नालसाद्वारे गरीब आणि उपेक्षित लोकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्याचं कार्य केलं जातं. मित्रांनो, या नालसाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत 1995 मध्ये या नालसाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर अलीकडेच ऑर्डर ऑफ कॅनडाने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो ऑर्डर ऑफ कॅनडा पुरस्कार आहे या पुरस्काराने फिरडोस खरास यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे जे फिरडोस खरास आहेत हे एक भारतीय वंशाचे उद्योजक आणि विचारवंत आहेत व त्यांना हा पुरस्कार कॅनडाच्या सरकारद्वारे मानव केंद्रित माध्यमांद्वारे सामाजिक बदलांना पुढे नेण्याच्या त्यांच्या कार्यासाठी देण्यात आलेला आहे. बरं, याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्काराने सविता पुनिया. तर FIH प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार हार्दिक सिंग यांना देण्यात आलेला आहे. लिफ एरिक्सन लुनर पुरस्कार इस्रो. रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार सुकृता पॉलकुमार. सामाजिक यशासाठी टागोर पुरस्कार अभिजित बॅनर्जी. गोल्डन आउल अवॉर्ड सुमित महाजन, मेजर रोहित व सनी शर्मा यांना देण्यात आलेला आहे. मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत. भूतानच्या नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग. 2023 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा चिराग चंद्रशेखर शेट्टी व रंकीरेड्डी सात्विक साईराज या जोडीला जाहीर झाला आहे. गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्काराने चिल्ड्रन ऑफ नोबडी या इस्रायली चित्रपटाला सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. कोणते राज्य वंदे भारत, नमो भारत नंतर अमृत भारत एक्सप्रेस सुविधा मिळवणारे
पहिलं राज्य ठरलं आहे. तर आता वंदे भारत, नमो भारत नंतर अमृत भारत एक्सप्रेस सुविधा मिळवणारे उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. मित्रांनो, आता 30 डिसेंबर रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन केलेलं आहे. व या ज्या 2 अमृत भारत ट्रेन्स आहेत या दरभंगा ते आनंद विहार मार्गे अयोध्या आणि मालदा शहर ते बेंगलोर पर्यंत धावणार आहेत. मित्रांनो, या अमृत भारत ट्रेन मध्ये पुश अँड पुल तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे या अमृत भारत ट्रेन मधील दोन्ही टोकाला एक इंजिन असेल, एक इंजिन या ट्रेनला पुढे खेचेल तर दुसरे इंजिन या ट्रेनला पुढे ढकलल. म्हणून या तंत्राला पुश अँड पुल तंत्रज्ञान म्हणतात व या तंत्राचा समावेश या अमृत भारत ट्रेन मध्ये करण्यात आलेला आहे. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. आता अयोध्या जंक्शनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन असं करण्यात आलेलं आहे. तसेच अयोध्येमधील विमानतळाचं सुद्धा नाव बदलून महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असं करण्यात आलेलं आहे. सर्व अत्यंत महत्त्वाचे पॉइंट आहेत. एक्झाम मध्ये हमखास तुम्हाला यावर प्रश्न पाहण्यास मिळेल. तर हे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, कोणत्या राज्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सामूहिक सूर्यनमस्काराचा नवीन विक्रम करण्यात आला? तर गुजरात या राज्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सामूहिक सूर्यनमस्काराचा नवीन विक्रम करण्यात आलेला आहे. 1 जानेवारी रोजी गुजरातमधील 108 ठिकाणी 50,000हून अधिक लोकांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार करण्याचा हा नवीन विक्रम केलेला आहे. आणि यासाठी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याचं मुख्य आयोजन मोढेरा या सूर्य मंदिरात करण्यात आलं होतं. बरे, जे मोढेरा सूर्य मंदिर आहे याची निर्मिती कोणी केली होती? तर मोढेरा सूर्य मंदिराची निर्मिती सोलंकी घराण्यातील राजा भीमदेव प्रथम यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 7 पहा, पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या 58व्या अखिल भारतीय वार्षिक परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? तर आता ही जी परिषद आहे या परिषदेचं आयोजन राजस्थानची राजधानी जयपूर या शहरामध्ये करण्यात येणार आहे. व ही जी परिषद आहे ही 5 ते 7 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 8, अलीकडे चर्चेत असलेले मोहम्मद युनूस हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच मोहम्मद युनूस हे बांगलादेश या देशाचे नागरिक आहेत. बरं, सध्या ते चर्चेमध्ये का आले आहेत? तर नुकतंच आता त्यांना कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेशमध्ये 6 महिन्यांची शिक्षा झालेली आहे. बरं, आता यात काय महत्वाचं आहे? तर हे जे मोहम्मद युनूस नाव आहे हेच महत्वाचं आहे, कारण त्यांना 2006 मध्ये त्यांच्या गरिबी विरोधी मोहिमेसाठी शांततेच्या नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. तर लक्षात ठेवा, मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे नागरिक असून त्यांना 2006 मध्ये शांततेचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, कोणत्या देशांनी 2024 वर्ष मैत्री वर्ष म्हणून घोषित केला आहे? तर 2024 वर्ष चीन व उत्तर कोरिया या देशांनी मैत्री वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का? आताच आपण पाहिलं होतं की संयुक्त राष्ट्राने 2024 वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. व याआधी संयुक्त राष्ट्राने 2023 वर्ष मिलेट्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर आता जो महिला शिक्षण दिन आहे हा महाराष्ट्रात दरवर्षी 3 जानेवारी रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस महाराष्ट्रात 3 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आणि भारतातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या, त्यासाठीच त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.